फडणवीसांनी अनेक आरोप केलेत. वॉर रूम कुणी उघडली होती याची माहिती माझ्याकडे आहे. म्हणजे ज्यामध्ये नवी मुंबई असेल, पुणे, संभाजीनगर इथं कुणी कुणी वॉर रूम केली आणि तुम्हाला परत कुणी आणलं तुम्ही गेल्यानंतर आणि कुठे बैठका झाल्या या सगळ्याची माहिती त्यांच्याकडे असल्याचे समोर येईल असं त्यांनी म्हटलं. आता मग यासाठी त्यासाठी आहे ना. आणि जर माझं सगळं खरं निघलं तर यासाठीला मात्र देवेंद्र फडणवीसला जेलला टाकावं लागल. हा, यंत्रणा मात्र घटनेला धरून आणि कायद्याला धरून वापर. ती ईडी सारखे भेवट दाखवून लोक मध्ये टाकायसारखे नका टाकू. तुम्ही पक्षपातीपणाला लढा. ज्याने माझ्या विरोधात लावली त्याला जेलला टाकावं लागल. कारण मला माहिती आहे मा घरी कोण आलोय का मीच आलोय. कारण मी पळकोटा नाहीये. मला घेऊन चालले होते कारण माझ्या डोळ्यात ते सांगतो मी आता यासाठी मी सांगतो आता यंत्र अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। समोर सांगतो हो, त्याचं कामच ते. आता त्याला नेलं इथून नारायण राणेंनी मराठ्याचा वाटोळा करायसाठी. मराठ्याच्या आई बहिणी आहेत. मराठ्याचंच पोरग मराठ्यांच्या विरोधात साक्ष देत आहे. तुला माहित होतं त्याचा अर्थ त्यांनीच तुला पाठवलं असेल कर यांच्यात दंगल म्हणून. आम्ही शांततेत बसलेलो आहे तिथं. मी उपोषण करताय 3-4 दिवसा. माझ्या डोळ्यात धूर गेलाय. मला सुरुवात दिसली नंतर काहीच दिसलं नाही. आणि तू सांगतो दगडफेक करायला लावली. त्यावेळेस कोणाला माहित नव्हतं पोलिस बी हाणणार आहेत का. ते घुसल्यावर सुरू झालं धडाधड हाणायला. त्याचे व्हिडिओ आहेत. त्यांच्याकडे सुद्धा त्यांचे सुद्धा त्या गुप्तचर यंत्रणेचे लोक व्हिडिओ शूटिंग काढत होते. तेही आम्हाला माहिती आहेत. पहिल्या सुरुवातीपासून कवापासून काढत होते. त्याचंही नाव घेऊ आम्ही. ती बी शूटिंग आणा. त्यात जर तुम्ही काटछाट केली असली तर कोण हाणायला लावील. मेळच लागाना. एका एकाच हाणायला सुरू केलं. हाना मानाला चान्स होता पाहिजे तिथं. हे माहीतच नाही आणणार आहेत. माहीत असल्यावर तरी माणूस म्हणू शकतो बाबा आपण प्रतिकार तरी करा बचावासाठी. माहीतच नाही. फक्त 500-700 1,000-1,500 जण आले आणि लॉट मध्ये घुसला आणि हाणायला चालू केलं. आणि इतका दूर झाला काही क्षणात कोणालाच काही कळाना कोण काय झालंय ते. कोण हाणायला लावी. मग तुला जर माहित होतं जातीचं वाटोळं करायला नारायण राणेचं ऐकून निघाला. लोक गुतवायला निघालात. खोटे लोक परत गुतवायला निघाला. तुला तरी मराठ्यांच्या पोटी जन्म घेऊन काहीतरी वाटलं पाहिजे. नेत्याचं किती ऐकावं, जातीसाठी काय करावं. आणि ते बी खोटं सांगावं. खरं असलं तर बिंदास सांगावं. खोटं सांगावं. कोण कुणाची आई बहीण काढत असेल तर सत्ताधारी असो वा विरोधक देवेंद्र फडणवीस त्यांच्या पाठीशी उभा राहील. किती वाईट वाटलं. किती वाईट वाटलं. आमच्या आया बहिणीच्या छाताडावर नाचलात. गोळ्या घातल्यावरून तुम्ही. तवा नाही करे वाईट वाटलं. आज किती वाईट वाटलं. माझ्या आया बहिणीच्या मुंडक्यावर पाया दिले. वरून मारलं. 20-20 पोलीस हाणत होता एका महिलेला. उचलून आपली ताकारे तुम्ही इटाने हाणता डोक्यात त्यांच्या. तुमचे नुसते आय म्हणलो तर किती लागलं. आमच्या आया बहिणी उभ्या चिरल्यात तुम्ही. तवा कुठं गेलता यासाठी नेमणाऱ्या. सत्ता हातात आली मग दुरुपयोग करून लोक तो ह्याकडे करायला लागला का सगळे. आणि तो या साईडला चौकशाला घेऊन माझ्या आई बहिणीचे मुर्दे पडून देऊ काय. मी नाही पडून देणार. मराठ्यांच्या आई बहिणीवर पोरावर हात उचलणार नाही. उचलून देणार तुला. तो टाक जेलला मी 50 वर्ष सजा भोगायला तयार आहे. आमच्या आई बहिणीच्या डोक्यात चिंदाड झाल्यात. चारही बाजूला त्यांना टाकेत. काय बोलतो. पाय मोडलेत. पाय आत्ता गोळ्यात पाय त्या पोरांच्या बी माता माऊलीच्या बी. तुझ्या आईला लागल्यावर बोलशील का. आणि म्हणतो माझ्या पोलिसाला मारलं. त्यावेळेस म्हणतो माझ्या पोलिसाला मारलं. माय बाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो आई बहिणी तुमची असो किंवा तिथल्या मराठ्यांची असो आंतरवालीतल्या ती सगळ्यांची रक्षण करा. आपण आपल्या मराठ्यांच्या आई बहिणीचं रक्षण करा. आणि त्या आई बहिणीच्या विरोधात कोणी बोलत असेल त्याला माफ करू नका. हो, हे टोळी जमवायला याच्या हातात सत्ता आहे म्हणून विधान भवनात माझ्या विरुद्ध या साहित्य नियमाला